रात्रीचे 3 वाजा लागले आणि रात्री 3 वाजता आपलं मैकर असं दिसते. तर काय बोलते मैकरचे पब्लिक. तर आज आपल्याला जायचं होतं गावात. तर आपण पहिले गेलो रवीच्या इथं. चोम्याला विचारलं रवी उठला का, तर चोम्या म्हणतो नाही. मग रवीला उठवलं लवकर आणि रेडी होऊन आम्ही चोम्याला बोललो बाय. आणि रस्त्यानं जाता जाता आम्हाला भेटला झाक्यात, त्याला आम्ही थोडी लिफ्ट दिली. मग हे बघा हे मैकरातलं अतिक्रम. हे अतिक्रम मध्ये सगळं उठलं, पण अमृतचं दुकान काऊन उठलं काही विषय समजला नाही. म्हटलं हो मग काय आपण झाक्याला लवकर सोडलं आणि निघलो बाजार गल्लीतून डायरेक्ट समीर भैयाच्या दुकानात, कारण की रवीला घ्यायचे होते इथून अंडरवेअर. मग काय इथून रव्याच्या चड्ड्या घेतल्यानंतर मग मी माझं काम केलं आणि माझं काम केल्यावर आम्ही पोहोचलो पेट्रोल पंपावर. आणि पेट्रोल पंपावर आम्हाला भेटले निखिल भैया आणि जयकांत भाऊ. त्यांना लवकर बाय म्हणून आम्ही निघलो बिर्याणी दुकानावर, कारण की रवीनं नवीन खरेदी केल्याबद्दल तो बिर्याणी खाऊ घालत होता. आणि त्याच्यानंतर आम्ही न पिलं ज्यूस आणि रवीनं फर्स्ट टाइम पेमेंट दिलं त्याच्या चड्ड्याच्या खुशीत. आपण निघलो जालन्यासाठी आणि जालन्यात पोहोचल्यानंतर आपण पहिले केला नाश्ता झाल्यानंतर आम्ही न पिलं थंड, कारण की ऊन खूप होतं. आणि इकडे बघा कसं उसाचा रस काढतात आणि ग्लास पण खूप मोठा असते आपल्यापेक्षा. मग इथून निघलो आम्ही लोकेशनवर, कारण की हळदीचा शूट होता आणि हळदीच्या लोकेशनवर आम्ही पोहोचल्यानंतर कम्प्लीट शूट झाल्यानंतर आम्ही निघलो मैकरसाठी. आणि मग आम्ही पोहोचलो 3 वाजता मैकरात. आणि 3 वाजता मैकर कसं दिसतं तुम्ही बघू शकता. आणि हा मामा अमृत घेऊन झोपलेला होता वाटते. आणि तुम्हाला ब्लॉगचा कोणता पार्ट आवडला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. लाईक कमेंट शेअर आणि फॉलो नक्की करा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय बाय पब्लिक.